पराभव अटळ म्हणून विरोधक मतचोरीचे आरोप करतात। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा विरोधकांवर हल्लाबोल, तर एकनाथ शिंदे यांच्यावर बोलल्याशिवाय राज ठाकरे यांना प्रसिद्धी मिळत नाही, सरनाईकांचा निशाणा। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या, खासदार नरेश म्हस्केंचा आरोप। तर पराभवाची चाहूल लागल्यानं आता महायुतीवर खापर फोडण्याचा प्रयत्न सुरू, म्हस्केंचा आरोप। काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार आजच्या मोर्चामध्ये सहभागी होणार नाहीत। घरातील वैद्यकीय कारणामुळे मोर्चामध्ये सहभागी होणार नसल्याची माहिती। संजय राऊतांच्या प्रकृतीमध्ये गंभीर स्वरूपाचा बिघाड, गर्दीमध्ये जाण्यावर निर्बंध, स्वतः ट्विट करत दिली माहिती। तर राऊत आजच्या मोर्चाला अनुपस्थित राहणार, 2 महिने कार्यक्रमापासून दूर राहणार असल्याची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संजय राऊत यांच्यासाठी ट्विट, राऊतांची प्रकृती लवकर ठीक व्हावी अशी मोदींकडून प्रार्थना। तर राऊतांनी देखील ट्विट करत पंतप्रधान मोदींचे आभार मानले। मुख्यमंत्री फडणवीसांचा संजय राऊतांना फोन, मुख्यमंत्र्यांकडून राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस। राज ठाकरे म्हणतात बॉसला मारून या, राज ठाकरे जबाबदारी घेणार का? राज ठाकरे कायदा सुव्यवस्थेचा विचार करत नाहीत, वकील गुणरत्न सदावर्ते यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल। मनसेकडून गुणरत्न सदावर्तेंवर जोरदार टीका, मनसेकडून पोस्टर शेअर करत सदावर्तेंची प्राण्यांसोबत तुलना। रोहित आर्यावर रात्री उशिरा पुण्यामध्ये अंत्यसंस्कार, वैकुंठ स्मशानभूमीमध्ये 12 नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये अंत्यविधी करण्यात आला। पवई एन्काउंटर प्रकरणी अॅडव्होकेट नितीन सातपुतेंचं हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना पत्र, पोलिसांवरील विश्वास उडवणाऱ्या प्रकरणामध्ये कोर्टानं हस्तक्षेप करण्याची मागणी। पवई प्रकरणामध्ये पोलिसांनी फेक एन्काउंटर केल्याचा दावा।